श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पैसा कमावतो, पण तरीही आपल्या घराला समाधान, सुख आणि शांती नसते. काही वाईट सवयीमुळे घरातील वातावरण कायमचं बिघडू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या आपल्या घरातून आणि आयुष्यातून त्वरित टाळल्या पाहिजे. जर या 5 गोष्टी तुम्ही नाही टाळल्या तर तुमच्या घरात कधीही शांतता नांदणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा अपमान आणि व्यसन. ज्या घरात अन्न शिजवताना आणि खाताना सात्विकता नसते, तिथे लक्ष्मी टिकत नाही. घरातील स्वयंपाक नेहमी आनंदाने करावा, तसेच मांसाहार, मद्यपान किंवा इतर कोणतेही व्यसन घरात वर्ज्य ठेवावे. व्यसनांमुळे घरातील लक्ष्मी निघून जाते, अशांतता पसरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीचा अपमान. स्वामी म्हणतात, ज्या घरात आई, बहीण, पत्नी आणि इतर कोणत्याही स्त्रीचा अपमान होतो, तिथे कधीही सुख शांती नांदत नाही. जर तुम्ही घरातील स्त्रीला दुःखी ठेवत असाल तर स्वामींची कृपा ते घरापासून दूर जाते. तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये नेहमी मोठ्याने बोलणे आणि विनाकारण भांडणे. अनेक घरांमध्ये साध्या गोष्टींवरून खूप मोठा वाद होतो. आपण जे बोलतो ते घरातील वातावरण लगेच टिपून घेते आणि तथास्तु म्हणते. त्यामुळे घरात नेहमी ओरडणे टाळून प्रेमाने आणि संयमाने बोलावे. चौथी गोष्ट आहे तिन्ही सांजेच्या वेळी घरात अंधार ठेवणे किंवा नकारात्मक बोलणे. ज्या घरात संध्याकाळच्या वेळी दिवे लावले जात नाही किंवा नकारात्मक वातावरण असते, तिथे अलक्ष्मीचा वास होतो. संध्याकाळी नेहमी तुळशीजवळ आणि देवासमोर दिवा लावून श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करावा. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, अहंकार आणि इतरांची निंदा करणे. माझेच खरे हा अहंकार आणि दुसऱ्यांची निंदा, नालस्ती करणे यामुळे घरातील मानसिक शांतता आणि शांततेचा नाश होतो. स्वामी म्हणतात, ज्यांना स्वामींची कृपा हवी असते त्यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून समाधानाने जगायला हवे. मित्रांनो, या 5 गोष्टी केवळ ऐकण्यापुरत्या मर्यादित ठेवू नका, तर आजपासून तुमच्या घरात यावर अंमलबजावणी करायला सुरुवात करा. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, आळशी माणसाचे तोंड पाहू नये. जो प्रयत्न करतो स्वतःमध्ये बदल करतो, स्वामी त्यालाच मदत करतात. जर तुमच्या घरात या 5 पैकी एक जरी चूक होत असेल तर ती आजच सुधारा. जेव्हा घर सात्विक बनते, तेव्हा घरात प्रेमाची भाषा बोलली जाईल, तेव्हा कोणत्याही उपायाशिवाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आपोआप धावत येईल. स्वामींवर अतूट विश्वास ठेवा, कारण ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात असतो त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि संपूर्ण घर आनंदाने भरून टाका. तुम्हाला स्वामींचा हा संदेश कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत आणि घरात मित्रपरिवारांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरात सुख शांती नांदेल. अशाच स्वामी भक्तीच्या आणि मार्गदर्शनाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबा. स्वामी तुमच्या सर्वांचे कल्याण करोत, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.